नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. RTE प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. RTEचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्ममध्ये अनेक पालकांकडून ऑप्शनमध्ये चुका होत आहेत, तर या चुका दुरुस्त कशा करायच्या तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी जोपर्यंत तुम्ही फायनल सबमिशन करत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये करेक्शन करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे फायनल सबमिशन पूर्वी तुमचा जर चुका झाली असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे फॉर्म डिलीट करणे. एकदा का तुम्ही फॉर्म डिलीट केला तर तुम्हाला पुन्हा नव्याने फॉर्म दुरुस्त करता येतो. पण आता माझा फॉर्म भरून झालेला आहे, कन्फर्मेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मला जर स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा लक्षात घ्या इतर ॲड्रेस संदर्भात काही त्रुटी असतील किंवा चुका झालेल्या असतील तर काय करावं, जेणेकरून RTE अंतर्गत लॉटरीमध्ये लक्षात घ्या की ज्यावेळी शाळांची निवड होईल त्यावेळी याच्यामध्ये माझा फॉर्म चुकणार नाही आहे. कारण का लक्षात घ्या याच्यामध्ये प्रवेश मिळेल. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हेल्प सेंटर. तर पोर्टलवरती हेल्प सेंटर देण्यात आलेले आहे. तर हे हेल्प सेंटर म्हणजेच प्रत्येक तालुक्यामध्ये असणाऱ्या शिक्षण विभागांमध्ये जे ऑपरेटर आहेत त्यांची नावं त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला RTE पोर्टलवरती जायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्क्रोल डाऊन करून तुम्हाला हेल्प सेंटर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी प्रत्येक तालुक्यानुसार हे हेल्प सेंटर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्या ठिकाणी जायचं आहे, तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड घेऊन जायचा आहे. जर काय त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेली असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला तो करेक्शन विंडो ओपन करून लक्षात घ्या हा प्रॉब्लेम दूर केला जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच याच ठिकाणी जाऊन तुम्हाला हे जे हेल्प सेंटर आहेत याच ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करता येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. आत्ताच जर का तुमच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या असतील तर फॉर्मची डेडलाईन संपण्यापूर्वी म्हणजेच 28 तारखेच्या पूर्वी तुम्हाला या चुका दुरुस्त करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला RTE अंतर्गत शाळांची ज्यावेळी लिस्ट लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. सर्व पालकांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे RTE प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.